आता बातम्या बघूयात सुपरफास्ट 50। नांदेडमध्ये मंदिरात 100 महिलांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप। 4000 रुपये मिळणार म्हणून कब्बशी चिन्ह असलेल्या लोकांनी थांबवून ठेवलं। महिलांचा आरोप। नांदेडच्या धर्माबादच्या गोरोबा काका मंदिरातला प्रकार समोर। नांदेडच्या धर्माबादमध्ये शेकडो मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पैशाचा आमिष दाखवून सकाळपासून मंगल कार्यालयात बोलावलं। मतदारांचा आरोप। नांदेडच्या धर्माबादमध्ये बोगस मतदानाच्या आरोपावरून राडा। तेलंगणातील मतदार बोगस मतदान करत असल्याचा आरोप। बोगस मतदान केल्याच्या आरोपातून दोघांना मारहाण। नांदेडच्या धर्माबादमधील राड्यामध्ये मतदान केंद्राबाहेर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। पोलिसांकडून पत्रकारांनाही धक्काबुक्की झाल्याची माहिती। नांदेडच्या धर्माबादमधील दोन्ही घटनांची निवडणूक विभागाकडून दखल। चौकशी करून कारवाई करणार तहसीलदार सुरेखा स्वामींची माहिती। धर्माबादच्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार सुरेखा स्वामींनी दोन्ही ठिकाणी भेट देऊन केली पाहणी। अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये ईव्हीएम बिघाडामुळे मतदान प्रक्रियेत अडथळे। महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड परिसरातील प्रभाग क्रमांक 8, 9 आणि 10 मधील केंद्रांवरती 4 तासांपासून वारंवार ईव्हीएम बंद पडण्याचा प्रकार। ईव्हीएम बंद पडत असल्यामुळे मतदारांमध्ये संताप। अंबरनाथमधील कोसगाव परिसरातील मतदान केंद्रावरती बोटावर लावलेली शाई लगेच पुसली जात असल्यामुळे मतदारांमध्ये संतापाचं वातावरण। मतदान केंद्रावरती मतदार आणि उमेदवारांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण। बोगस मतदार वाढण्याची भीती। अंबरनाथमधील कोहजगाव परिसरामध्ये शिंदेची सेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा। मतदारांना मतदान करू न दिल्याचा आरोप। दोन्ही कार्यकर्ते आमने सामने। अंबरनाथच्या मातोश्रीनगर परिसरात पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। भाजपकडून पैसे वाटल्याचा शिंदे सेनेचा आरोप। त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण। पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। जळगावच्या भुसावळमध्ये पोलीस आणि उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची। पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार भावना पाटील यांना केंद्रावर आत न येऊ दिल्यानं बाचाबाची। अहिल्यानगरच्या कोपरगाव मतदान केंद्रावरती गोंधळ। भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची। मतदारांवरती उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा किंवा दबाव टाकत असल्याचा दोन्ही गटांकडून आरोप। कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये मतदान केंद्रावरती गोंधळ। मतदान केंद्रात जाण्यावरून पोलिंग एजंट यांचा गोंधळ। पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवलं। अकोल्याच्या बाळापुरातील कासारखेडमध्ये मतदान केंद्रावरील मशीनमध्ये बिघाड। 12 जणांनी मतदान केल्यानंतर मशीनमध्ये बिघाड। ईव्हीएम बदलल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू। धुळ्याच्या शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतमोजणी। शिंदखेडा तहसील कार्यालयात 6 टेबल्सवर 6 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार। चांदवड नगरपालिकेची मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात। 5 टेबल्सवरती 2 फेऱ्यांमध्ये होणार। 10 प्रभागांची मतमोजणी। प्रत्येक टेबलवरती 4 कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त। नागपूर जिल्ह्यामध्ये उद्या 15 नगरपरिषदा आणि 12 नगरपंचायतींची मतमोजणी। मतमोजणी केंद्राच्या परिसरात आजपासूनच बॅरिकेडिंग आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। नगराध्यक्षपदाच्या 27 जागांसाठी एकूण 167 उमेदवार मैदानात। धाराशिवच्या उमरग्यामध्ये दुबार मतदाराला हमीपत्र सक्तीचं। हमीपत्र भरल्यानंतरच मतदान। धाराशिवच्या उमरग्यामध्ये 505 मतदारांची दुबार नावं। सोलापूरच्या करमाळा नगरपालिका मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार। यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील सभागृहात होणार मतमोजणी। 10 टेबल्सवरून 3 राऊंडमध्ये मतमोजणी पार पडणार। नाशिकच्या इगतपुरी नगरपरिषद मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शासकीय अधिकाऱ्यांची बैठक संपन्न। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकाऱ्यांना 168 अन्वये नोटिसा बजावल्या। समीर भुजबळांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत। 2 दिवसात अर्ज प्रक्रिया सुरू। युती अस्पष्ट असल्यामुळे उमेदवार संभ्रमात। मंत्री दादा भुसे आणि भाजप पदाधिकाऱ्यांची युतीवरती बैठक सुरू असल्याची चर्चा। जळगाव जिल्ह्यात महापालिका निवडणुकीसाठी युती करण्यासाठी पहिलं प्राधान्य महायुतीला असणार। युती झाली नाही तर पुढील पावलं प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनंतर ठरेल। जळगाव महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांकडून भूमिका स्पष्ट। इचलकरंजी महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक। इचलकरंजी शहरात महायुतीतूनच निवडणूक लढवणार। प्रकाश आंबेडकरांची माहिती। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। लोकांच्या मूलभूत मुद्द्यांवरती निवडणूक लढवत असल्याचं आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आलं। भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच। आमदारांच्या
माफ करा, पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारेंचा मुलगा सुरेंद्र पठारे, माजी नगरसेविका सायली वांजळे यांचा भाजपात पक्षप्रवेश, 22 माजी नगरसेवकही भाजपात. कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला भाजपचा धक्का, कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांचा भाजपात प्रवेश, ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना धक्का. ठाण्यात एमआयएमचे माजी नगरसेवक शाह आलम यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश, अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. अहिल्यानगरच्या कोपरगावात अभिनेता सोनू सूदनं उमेदवार मित्राची भेट घेतली, विनोद राक्षेंना निवडणुकीत विजयासाठी शुभेच्छा दिल्या. ठाकरे सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक कणकवलीत संपन्न, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा ठाकरेंच्या सेनेचा निर्धार. पुण्यात शिंदे सेनेच्या नाराज पदाधिकाऱ्यांची रवींद्र धनगेकरांच्या उपस्थितीत बैठक, पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत, पुणे महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी. ठाणे महापालिकेसाठी महाविकास आघाडीची पहिली बैठक, पवारांच्या राष्ट्रवादीकडनं ठाण्यातील 50 जागांची मागणी, ठाकरे सेनेकडनं ठाण्यात 50 पेक्षा जास्त जागांची मागणी करण्यात आली. मनसेनं ठाण्यात 25 जागांची मागणी केल्याची माहिती. परभणी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी, 174 इच्छुकांनी दिल्या मुलाखती, काँग्रेसकडून लवकरच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडनं इच्छुकांच्या मुलाखती सुरू, आमदार सचिन अहिर यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती. नवी मुंबई पालिकेसाठी शिंदे सेनेकडनं मुलाखतींना सुरुवात, विजय चौगुले, विजय नहाटा यांच्या उपस्थितीत मुलाखती, अंकुश कदम, किशोर पाटकरही उपस्थित. जळगावच्या चोपडामध्ये महसूल कर्मचाऱ्यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ धरणं आंदोलन, कर्मचाऱ्यांचं आज काम बंद आंदोलन, कर्मचाऱ्यांवरती हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करून कठोर कारवाईची मागणी. धुळ्यामध्ये बिबट्याच्या प्रश्नावरनं संतप्त ग्रामस्थांकडनं रास्ता रोको, मुंबई आग्रा महामार्ग ग्रामस्थांनी जवळपास अर्धा तास अडवला, बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी.